आपल्या जीवनामध्ये एक दुःखाचं कारण आहे. काय आहे माहिती आहे का? कारण बघा, हे कारण ह्या प्रकारचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये माणसं येतात आणि जातात. आपल्या आयुष्यामध्ये माणसं येतात आणि जातात. असे कित्येक माणसं याच्या अगोदरही आलेले असतात आणि येणारे असतात. पण काही माणसं आपल्या आयुष्यात आल्यामुळेच आपल्याला का दुःख होतं? तर याचं एक कारण आहे मित्रांनो. कारण आपण आलेल्या आणि गेलेल्या माणसाकडे कधीच ध्यान देऊन बघत नाहीत. पण ज्या व्यक्तीवरती तुम्ही फोकस केलेला आहे, ज्या व्यक्तीमध्ये तुम्ही तुमचं मन लावलेलं आहे, तो व्यक्ती जेव्हा सोडून जातो ना, फक्त त्यावेळेला त्रास होतो. पण अशा वेळेला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जो व्यक्ती आपल्याला सोडून गेलेला आहे, जे व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यामुळे आपल्याला त्रास व्हायला लागलेला आहे, इकडे तुम्हाला जेवण गोड लागत नाही, इकडे तुम्हाला मन कुठं लागत नाही, इकडे तुम्हाला कुठल्याच गोष्टी कराव्या वाटत नाहीत. जसं तुम्हाला वाटतं ना मित्रांनो, तसं काही वेळासाठी शांत बसा आणि शांत बसून हा विचार करा की मला ज्या ज्या गोष्टींची जाणीव होत आहे, मला ज्या प्रकारचं दुःख होत आहे, मला ज्या प्रकारचं मन कुठं लागत नाही, ह्याच प्रकारचं त्या व्यक्तीला सुद्धा व्हायला लागलंय का? आणि जर समजा तुमच्यासारखंच त्या व्यक्तीला जर होत असेल, तर निश्चितच समजा तो व्यक्ती आज ना उद्या तुमच्याकडे येणार आहे आणि तो तुम्हाला भेटणारच आहे. तो तुम्हाला दुःखामध्ये आणि त्रासामध्ये केव्हा सोडणार नाही. आणि जर त्या व्यक्तीला तुमच्या दुःखाची, तुमच्या त्रासाची, तुमच्या एकटेपणाची जाणीवच नसेल, तर असं समजा फक्त तुम्ही त्या व्यक्तीमध्ये जास्त महत्त्व शोधलेलं आहे. त्या व्यक्तीला तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला जर वाईट वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वाईट वाटून घेऊ शकता. आणि त्याला जर तुम्ही असल्याचं किंवा नसल्याचं जर कुठलं दुःख नसेल ना, तर मित्रांनो त्या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका. अशा वेळेला त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपलं काहीच महत्त्व नाही आहे. म्हणून ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपलं काहीच महत्त्व नाही, त्या व्यक्तीचं सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काहीच महत्त्व न ठेवता आपण स्वतःचं महत्त्व वाढून घ्यायचं आणि अशा व्यक्तींना हळूहळू विसरत जायचं आणि आपलं जीवन आनंदाने आणि मजेत जगायचं.